नमस्कार. हिस्ट्री SNMU मध्ये मी सीमा तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आपण UGC नेट जून 2026चे तयारी करत आहोत. हिस्ट्री 2011चे PYQ आपण पाहत आहोत. पहिले 2 एपिसोड चॅनलवर उपलब्ध आहेत. जर तुम्ही ते पाहिले नसतील तर सर्वात आधी ते व्हिडिओ पहा. 2011चे PYQ आहेत म्हणून न पाहता जाऊ नका. सगळे प्रश्न महत्त्वाचे असतात. 2011चे असोत नाही तर 2021चे असोत नाही तर 2026चे असोत, सगळे इम्पॉर्टंट असतात. सगळ्याची वारंवार ते वाचले पाहिजेत. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, इब्न बतूता कोणाच्या दरबारी आला होता? उत्तर आहे मोहम्मद बिन तुगलक. इब्न बतूता कोणत्या वर्षी आला होता ते महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर इब्न बतूता कोणत्या ठिकाणाहून आला होता तेही महत्त्वपूर्ण आहे. मोहम्मद बिन तुगलकाबद्दलचे 3 ते 4 प्रश्न नेहमीच असतात. ते कालानुक्रमे लावा किंवा मोहम्मद बिन तुगलकाचा कालावधी कोणता होता याबद्दल प्रश्न असतात, तर ते तयार करून ठेवा. पुढचा प्रश्न आहे, जलालुद्दीन खिलजीने कुणाचा वध केला होता? उत्तर आहे सिद्दी मौला. आपला UGC नेट जून असो नाही तर डिसेंबर असो MCQ फॉर्मॅट असतो, पण मी इथे 4 पर्याय देत नाही कारण ते खूप वेळ जाणार काम असतं. मी प्रश्न आणि उत्तर असं देत आहे जेणेकरून व्हिडिओ मोठाही होणार नाही आणि तुमचाही वेळ जाणार नाही. ते 4 ऑप्शन वाचणार आणि त्याच्यानंतर मी उत्तर देणार किंवा मी तुम्हाला विचारणार, तसं नको. म्हणून मी प्रश्न आणि उत्तर असंच सांगते. पुढचा प्रश्न आहे, कुतुबशाहीची राजधानी कोणती होती? उत्तर आहे गोवळकोंडा. कुतुबशाहीवर एकदा असा प्रश्न आलेला होता की सगळ्या बादशाहांची नावं दिलेली होती कुतुबशाहीतील आणि कालानुक्रमे ती लावायचे होते. तर पुन्हा कधीतरी हा प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे तुम्ही त्याची नीट तयारी करून ठेवा. पुढचा प्रश्न आहे, निजामशाहीची राजधानी कोणती होती? उत्तर आहे अहमदनगर. पुढचा प्रश्न आहे, चचनामा सिंध इतिहास कोणत्या भाषेत आहे? उत्तर आहे अरबी भाषा. आता चचनामा हा ग्रंथ कधी लिहिलेला आहे तर तेही नीट लक्षात ठेवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. फार मोठे व्हिडिओज नाही आहेत, त्यामुळे कधीही कुठेही असताना तुम्ही ते पाहू शकता. इतके छोटे व्हिडिओ आहेत आणि आधीचेही सर्व व्हिडिओ पाहायला विसरू नका. तेही व्हिडिओ पहा. सकाळी 8:30 वाजता सोमवार ते शुक्रवार व्हिडिओज अपलोड होतात आणि 9 वाजता शॉर्ट्स अपलोड होतात. तेही पाहायला विसरू नका. उद्या आपण पुन्हा भेटू.